सुप्रभात मित्र हो नमस्कार। मी मोज घाटी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय कोकणी मीडिया मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन छान व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो आताच आंघोळ करून बाहेर आलो आहे आणि ब्लॉगला सुरुवात केली आहे मित्रांनो। तर टायटल थंबनेलवरून तुम्हाला समजलं असेल की आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला काय बघायला भेटणार आहे ते। तर मित्रांनो आज आहे वटपौर्णिमा, तर तुम्हाला वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा। तर आपल्या या शहरामध्ये म्हणजे कसं असतं माहीत आहे, शहरामध्ये वड म्हणजेच वट हे झाड मित्रांनो थोडंसं लांब असल्यामुळे कसं माहीत आहे, ह्या वट वृक्षाची जी पूजा असते ना मित्रांनो वडाची, तीही घरीच केली जाते साजरी। तर त्याच्यामुळे माहीत आहे आज आपण वटपौर्णिमा हा दिवस हा सण आपण हा घरीच साजरा करणार आहे। तर त्याच्यामुळे तुम्हाला आजच्या ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवणार आहे मी कशा पद्धतीने आपण ही वटपौर्णिमा सण हा आपण साजरा करणार आहे। तर मित्र हो व्लॉगला तर सुरुवात झाली आहे, तत्पूर्वी तुम्हाला मी काही क्लिप्स दाखवतो। आपल्या मित्राने आपल्याला शेअर केल्या होत्या आणि तो बोला की तू त्या यूट्यूब तुझ्या चॅनलला अपलोड कर। तर त्या मित्र तुम्हाला क्लिप्स दाखवतोय। तर काय असतं माहीत आहे, ही क्लिप आहेत मित्रांनो दादरच्या, तर दादरच्या मार्केटमधील। तर कुठला सण वगैरे असला ना तर जे आदिवासी पाड्यातील किंवा गावाकडील लोकांना मित्रांनो तिथे वस्तू काही त्यांच्या असतात त्या विकायला येतात। तर मराठी लोक असतात मित्रांनो आपले ह्या आदिवासी पाड्यातील किंवा गावातील। मित्र हो आदिवासी पाड्यातील किंवा गावातील काही माणसं वस्तू विकण्यासाठी म्हणजे जे काही त्यांच्या फळभाज्या ज्या असतात त्या विकण्यासाठी जर बसले असतील ना तर मित्रांनो कृपा करून त्यांच्याकडून त्या वस्तू घ्या। कारण कसं मस्त माहीत आहे मित्रांनो, जंगलात जाऊन त्या वस्तू म्हणजे ज्या काय फळभाज्या असतात त्या आणाव्या लागतात, कारण खरोखर मेहनत असते या गोष्टीकडे। आणि बघितला तर तुम्हाला मित्र त्यांचा जो उदरनिर्वाह आहे तो याच गोष्टींवर मित्रांनो होतो। तर मी बघितलं या व्हिडिओच्या मार्फत, म्हणजे ज्या आपल्याला क्लिप पाठवल्या होत्या ना तर तिथे मित्रांना बरीचशी ना वयस्कर लोक आहेत, तर एवढ्या लांबून येतात। बघितलं तर पालघर असणं त्या दादरच्या मार्केटमध्ये ते लोक मित्रांनो फळभाजी विकण्यासाठी येत असतात। तर कृपा करून मित्रांनो सांगतो काय माहीत आहे, तर या आपल्या ज्या वयस्कर आपल्या गरीब या लोकांकडून मित्रांनो तुम्ही ज्या वस्तू फळभाज्या असतील ते तुम्ही कृपा करून घ्या। तर खरोखरच आपल्या या मित्राला ना बिग थम्स अप, कारण त्यांनी आपल्याला ना व्हिडिओ पाठवलेत। तर चला व्हिडिओला सुरुवात तर झाली आहे। तर मित्रांनो कशा पद्धतीने आपण वटपौर्णिमा ही साजरी करणार आहे ते तुम्हाला या ब्लॉगमध्ये मी दाखवणार आहे। तर चला तर या साईडला मित्र हो बघताय सगळी तयारी चालू आहे। तर सकाळी पल्लवी लवकर उठून मित्रांनो सगळी ही तयारी तिने केली आहे। तर इकडे बघताय, तर हे वटपौर्णिमेला जे पूजा करण्यासाठी जे साहित्य लागतं तर ते सगळं एकत्र करून ठेवते। जसं जसं सुचते तसं ती एकत्र इकडे आणून ठेवते। नंतर मग पूजेला कसं म्हणजे काय कुठल्या गोष्टी भेटल्या नाही वस्तू आपल्या तर लगेच मग त्या इथून आपण घेऊ शकतो तिकडे मग। तर त्याच्यामुळे हे सगळं इकडे तुम्हाला दिसतंय असं।
आणि त्रिशा बघा. तर मित्र हो, त्रिशा सुद्धा सकाळी लवकर उठून छान अशी आंघोळ वगैरे करून ती आता ही तयार झालेली आहे. तर ड्रेस बघा खूप छान असा आहे तिचा, परीसारखा ड्रेस आहे. कुठे चालली बाळा? कुठे चालली? गावाला, आईकडे. तर अजून म्हणजे गावावरून आपण येऊन 10-12 दिवस झाले आहेत, तरी पण तिला गावची अशी आठवण येते. पूजेला जाणार आहे? बाबा बाबा, कोण कोण? तू आणि मामी आणि मम्मी. तर चला, तयारी वगैरे चालू आहे. आणि ह्या साईडला पण तुम्हाला दाखवतो मित्रांनो. तर इकडे आपण काल जे फ्रूट लागतात, फळं आपल्याला वट पौर्णिमेच्या या पूजेसाठी, तर इकडे हाणून ठेवलेत आपण काल. तर यावर्षी कसं थोडंसं लेट झालं, म्हणजे कशी वट पौर्णिमा हा दिवस पुढे आला, तर त्याच्यामुळे कसं आला सीन तो माहीत आहे. तर बाहेर आवाज देत आहेत ते, आणि त्याच्यामुळे कसं फणस वगैरे सगळे आपण कसं गावांना येत आहे, तर त्याच्यामुळे कसं ते लेट झाले. आणि आपण हे काल बोरवलीवरून घेऊन आलो आपण हे सगळं. तर इकडे सफरचंद आहे, त्याचबरोबर इकडे जांभूळ, त्याचबरोबर फणस आहे, खजूर आहे, या साईडला आंबे. तर हे सगळं नंतर आपण तयारी करून आपण म्हणजे बारीक कटिंग करून नंतर मग आपण हे सगळं आपण या पूजेला ठेवणार आहोत. तर मित्रांनो, आपण काय माहिती आहे स्टेशनवरनं काय आणलं माहीत आहे? तर इकडे दाखवतो तुम्हाला. तिच्यासाठी हा गजरा आणलाय आपल्या मोगऱ्याचा. आणि त्रिशा पण बघा छान अशी ना नटलेली आहे, ही बघा गजरा. अरे वा, तू पण गजरा घातलाय? तर सगळं तयारी चालू आहे. तर थोडं थोडं जसं होईल, गेल्या वर्षी आपण ब्लॉग बनवला होता, तर तसंच दाखवणार आहे यावर्षी. या ब्लॉगच्या मार्फत तुमका सांगतंय काय माहित आहे, तर हे आपण ही वडाची फांदी तोडली आहे. तर काय माहित आहे, वडाचं झाड हे मित्रांनो ऑक्सिजन देणारं हे झाड आहे. तर त्याच्यामुळे तुम्हाला आता वडाचं झाड नाही, तर प्रत्येक झाडं ही मित्रांनो त्यांची फांदी किंवा झाड तोडताना थोडंसं विचार करा. कारण काय माहिती, आता हे आपण आजच्या ह्या वट पौर्णिमेला बरेचसे वड यांच्या फांद्यांना छाटल्या जातात. तर त्याच्यामुळे कसं माहीत आहे, आपली जी निसर्गाची जी हानी आहे ती मित्रांनो होते. तर प्रत्येक झाड हे आपण मित्रांनो, आपण जसं घर कसं आपण ठेवतो तसंच आपण घराच्या बाजूचा परिसर निसर्ग आपण ठेवला पाहिजे. तर म्हणून सांगतो की एक झाड तोडताना, एक फांदी तोडताना थोडंसं विचार करा. आणि एक झाड तोडताना तुम्ही मित्रांनो अगोदर 2-3 झाडं लावण्याचा प्रयत्न करा. कारण खरोखरच आता जे तुम्ही बघितलात गेल्या ह्या मार्च, एप्रिल, मे महिन्यामध्ये जेवढी हीट होती ती यामुळेच, कारण निसर्गाची आपण ही ऱ्हास केली आहे, निसर्ग आपण ऱ्हास करतो आहे. तर त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो की ह्या गोष्टी तुम्ही थोडंसे जाणीवपूर्वक लक्ष द्या. तर चला, ही सगळी तयारी चालू आहे, ती आपण थोडी तयारी करूया. तर इकडे आपली जी तयारी झालेली आहे मित्र हो. तर जी वडाची फांदी होती ती आपण या कुंडीमध्ये आपण रोवून ती उभी करून ठेवली आहे. तर पल्लवीच्या मदतीला इकडे त्रिशाची मामी सुद्धा आलेली आहे इकडे. तर अर्धा तास झाला, अजून तयारी होत नाही आहे. चला आता पूजेला सुरुवात होईल, तोपर्यंत आपण हे सगळे ना आंबे, त्याचबरोबर हे सफरचंद आणि हे सगळं कटिंग करून त्यांना मग देऊया वाणासाठी. तर चला पटापट. तर मित्र हो, आपण सगळी तयारी करून ठेवली ऑलमोस्ट आहे. तर इकडे बघताय तुम्ही, जे 7 ही आपली वाणं लागतात, तर ही आपण वाणं काढून ठेवली आहेत. आणि इकडे मगाशी तुम्हाला हे मी दाखवलंच. तर या साईडला आपण ही 7 वाणं काढली आहेत. तर या साईडला त्रिशा बघा, मगाशी थोडासा लुक वेगळा होता, आणि माझ्या आता त्रिशाचा लुक बघा कसा आहे, छान. तर ह्या साईडला छानपैकी अशी नथ घातली आहे छान प्रकारे मित्रांनो. कमेंट करून सांगा कशी दिसते मित्रांनो. तर चला, ऑलमोस्ट तयारी झाली आहे आणि आता आपण जाऊया थोडंसं बाहेर. तर मित्र हो, मगाशीपासून पल्लवी आणि त्याच्याबरोबर त्रिशाच्या मामीची तयारी चालू आहे. अर्धा 1 तास झाला आणि फायनली मित्रांनो आता तयार झालेली आहे. तर थोडासा चेहरा त्याचा उतरलेला, कारण 2 दिवस
बरं नव्हतं मित्रांनो, ताप वगैरे येत होता, त्याच्यामुळे थोडासा तिचा चेहरा उतरला आहे. तर प्लीज कमेंट करून सांगा कशी दिसते ती मराठमोळं. तर चला, त्रिशा पण मग तुम्हाला मित्रांनो दाखवली कशी सजली आहे ती. तर छान प्रकारे आजचा आपला हा वटपौर्णिमेचा दिवस आपण साजरी करणार आहोत. तर पूजा वगैरे दाखवेन तुम्हाला थोड्या वेळाने. तर 12चा काहीतरी मुहूर्त आहे ना, सकाळचा काहीतरी एक मुहूर्त होता आणि दुसरा 12च्या नंतरचा मुहूर्त, असं काहीतरी 2 मुहूर्त आहेत. तर त्याच्यापैकी आपण हा दुपारचा मुहूर्त पकडला, कारण त्रिशाला पण थोडंसं बरं नव्हतं. तर आणि एक असं मित्रांनो, एक महिला जर घरामध्ये जर सगळं कामं करावी लागतात तर आपण पण थोडेसे हातभार लावतो. तर त्याच्यामुळे थोडंसं उशीर झाला, त्याच्यामुळे बोललो आपण 12 नंतर आपण ही पूजा करूया. तर नाही तर मोस्टली मित्रांनो ही सकाळची पूजा केली जाते. तर चला जाऊया आता बाहेर आपण. वटपौर्णिमा, ज्येष्ठ पौर्णिमा ही वटपौर्णिमा या नावाने ओळखली जाते. हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस वटपौर्णिमा म्हणून साजरा करतात. ह्या दिवशी स्त्रिया वटपौर्णिमा नावाचे व्रत करतात. या व्रतादरम्यान विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात. तर मित्र हो, या साईडला बघताय सगळी तयारी झालेली आहे. आणि आपण वाणामध्ये काय काय मगाशी सांगितलं नव्हतं, तर वाणामध्ये आपण काय काय ठेवलं माहीत आहे. तर इकडे फणस आहेत, त्याचबरोबर आंबा, खजूर, जांभूळ, सफरचंद आणि शेंगदाणे. तर असं सगळं हे आपण वाणामध्ये ठेवलं आहे. तर मित्र हो, या व्रतामागे एक पारंपरिक सावित्री आणि सत्यवान यांची पौराणिक आख्यायिका सांगितली जाते. भद्र देशात अश्वपती नावाचा राजा राज्य करीत होता. त्याला सावित्री नावाची कन्या होती. सावित्री सुंदर, नम्र आणि गुणी मुलगी होती. सावित्रीला उपहार झाल्याने राजाने तिलाच आपला पती निवडण्याची परवानगीही दिली. सावित्रीने सत्यवान नावाच्या राजकुमाराची निवड केली. सत्यवान हा शाल्व राजाचा द्रुतसेना नावाच्या या अंध राजाचा मुलगा होता. शत्रूकडून हरल्यामुळे आपल्या राणी व मुलासहित राजा जंगलात राहत होता. भगवान नारदाला सत्यवानाचे आयुष्य केवळ 1 वर्षाचेच असल्याचे माहीत असल्यामुळे त्यांनी त्याच्याशी लग्न करू नको असा सल्ला सावित्रीला दिला. पण सावित्रीने ते मान्य केले नाही. तिने सत्यवानाशी विवाह केला व जंगलात येऊन ती नवऱ्यासोबत सासू सासऱ्यांची सेवाही करू लागली. सत्यवानाचा मृत्यू जेव्हा 3 दिवसावर येऊन ठेपला तेव्हा तिने 3 दिवस उपवास करून सावित्री व्रत आरंभिले. सत्यवान जंगलात लाकडे तोडण्यास निघाला. त्याच वेळी सावित्री त्याच्याबरोबर गेली. लाकडे तोडता तोडता त्याला घेरी आली व तो जमिनीवर पडला. तेवढ्यात यमधर्म तिथे आला व सत्यवानाचे प्राण नेऊ लागला. सावित्री यमाच्या मागे मागे आपल्या पतीबरोबर जाऊ लागली. यमाने अनेक वेळा सावित्रीस परत जाण्यास सांगितले, पण तिने साप नाकारले व पतीसोबत जाण्याचा हट्ट धरला. अखेर कंटाळून यमाने पती सोडून तिला 3 वर मागण्यास सांगितले. तर सावित्रीने यमाकडे 3 वर मागितले. पहिला वर सासू सासऱ्यांचे डोळे परत यावे. दुसरा वर आपले राज्य परत मागले व आपल्याला पुत्र व्हावा असा हा तिसरा वर होता. यमराजाने
गफलतीने तथास्तु म्हटले. तेव्हा त्याला वचनबद्ध झाल्याची आठवण झाली व सत्यवानाचे प्राण परत करावे लागले. अशी ही आख्यायिका आहे. सत्यवानाचे प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखालीच परत मिळवले म्हणून ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून उपवास करतात. तर मित्र हो, आपण जी वटपौर्णिमेची पौराणिक कथा तुम्हाला मी आता जी सांगितली तीच कथा मित्र हो इकडे त्रिशाची मामी म्हणजे सुवर्णा इकडे सगळ्यांना ती वाचून दाखवते आहे. सुखहर्ता दुःखहर्ता वर्ता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर औषधेंदुराची कंठी जळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय देव जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव रत्नाकाचित हारा तुझ गौरी कुमरा चंदनाची ओटी कुमकुम केशरा हिरे दारित मुकुट तोबरा रुंजुंती नुपुरे चरणे गागरिया. जय देव जय देव जय देव जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव लंबोदर पीतांबर परिवर वंदना सोंड वक्र तृंडती नैना दास रामाचा वर्ताय सजना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना. जय देव जय देव जय देव जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय दुर्गांगण वरिंग चरण डोळ्यान पाईन रूप तुझे प्रेमे अलिंदनानंद पूजन भावे वाळीन मने नमा. तमेव माता पिता तमेव बंधू सखा तमेव विद्या समृतमेव तमेव सर्व मम देव देव. हेन वाचा मनसेत वावा बुधात्मना वा प्रकुरित वावा करोनि यज्ञं समर्पयज्ञे नारायणाची समर्पय. अच्युतो केशव राम नारायण कृष्ण दामोदर वसुदेव श्रीधर माधर गोपिता वल्लभ जानकी नायक रामचंद्र. हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. रे बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे. स्तुती मोर सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा. उपेशिव नको अनंता रघुनायका मागणे श्री आता जय जय रघुवीर समर्थ. आईच्या पाय पड आईच्या. व्हेरी गुड. द्यायचं ना थांब बाळू. दिशू काहीतरी पडेल बेटा पडेल ना पडेल तिकडे नको जाऊ. तर मित्र फायनली वडाची पूजा झालेली आहे. तर आता आपण हा व्हिडिओ मी इथेच थांबवणार आहे.
तर वडाची पूजा म्हणजे आपण इकडे मुंबई शहरामध्ये किंवा इतर शहरामध्ये असलो तर मित्र कसं माहीत आहे, तर वडाच्या फांदीची पूजा करतात. तर घरी आणून ना ते वडाची फांदी घरी आणतात, त्याच्यानंतर ती पूजा करतात. तर कसं असतं शहरामध्ये की वड हा क्वचित असतो कुठेतरी, आणि तो असला तरी तो भरपूर लांब असतो, त्याच्यामुळे कसं तिकडे जायला पॉसिबल होत नाही. म्हणून ते लोक मित्र कसं माहीत आहे, वडाची जी आपली पूजा असते ती वडाच्या झाडाची जी फांदी आणून नंतर मग ती घरी करतात या वट पौर्णिमेच्या दिवशी. तर अशीच आपण काकाने आपल्या वडाची फांदी आणली होती, तर इथेच आपण घरगुती वट पौर्णिमा आपण साजरी केली आहे. तर बघितलं गेल्या वर्षी पण ब्लॉग आपण केला होता ह्या वट पौर्णिमेचा. तर खूप छान झालं. आणि आज कसं माहीत आहे, सुवर्ण होती, तर तिची गेल्या वर्षी ती गावी होती, तर इकडची तिची पहिली वट पौर्णिमा होती. तर ती एक नवीन होती, आणि सानवीच्या मम्मीला ह्या वटपौर्णिमेच्या दिवशी मिस केलं, तर ती लोक नाही आहेत आज ह्या वटपौर्णिमेच्या दिवशी, तुम्ही बघितलात. तर त्याच्यामुळे कसं खूप छान पद्धतीने हा वटपौर्णिमेचा जो आजचा दिवस होता आणि वटपौर्णिमा आपण खूप छान पद्धतीने साजरी केली. आणखीन मगाशी आपण ब्लॉगच्या मध्ये सांगितलं होतं की मित्र हो, आपण जशी वडाची पूजा करतो तशीच ना मित्रांनो काय माहीत, आणखी एक गोष्ट तुम्ही आवर्जून म्हणजे काळजी घ्या या गोष्टीकडे. तर काय माहीत आहे, आपण निसर्गाची पण काळजी मित्रांनो घेतली पाहिजे. तर आपण मित्रांनो निसर्गाची पण काळजी घेतली पाहिजे, कारण वट पौर्णिमेच्या दिवशी बरेचसे वट ना मित्रांनो छाटले जातात. तर बघितलं की आपण पण हाणली ही फांदी तर वडाची, तर कारण कसं वडाचं झाड आहे मित्रांनो ऑक्सिजन देणारं झाड आहे. तर त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो काय माहीत आहे, वडाचं झाडच नाही तर इतर पण झाडं जी आहेत ना मित्रांनो, म्हणजे तोडू नका झाडं जी आहेत ती, तर त्यांना जगवा. कारण भरपूर तुम्ही बघितलात की आपण मार्च मे महिन्यामध्ये जे तापमान वाढलं होतं ते याच गोष्टीमुळे, आणि जो अवकाळी जो पाऊस येतो तो याच गोष्टीमुळे, कारण आपण झाडांची तोड करतोय, निसर्गाची हानी करतोय, जंगलतोड चालली आहे एवढी. तर त्याच्यामुळे हे असे परिणाम आपल्याला भोगावे लागतात. तर त्याच्यामुळे कसं माहीत आहे, निदान तुम्ही ना मित्रांनो ह्या पावसामध्ये किंवा तुमचा वाढदिवस वगैरे काय कुठलं तरी चांगला दिवस असेल ना, तर त्या दिवशी मित्रांनो तुम्ही 1-2 झाड लावण्याचा प्रयत्न करा. कारण मी प्रत्येक माझ्या ह्या व्लॉगमध्ये व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगत असतो, तर प्लीज झाडं तोडू नका. तर मित्र हो, चला आपल्याला कामाला सुद्धा जायचं आहे. तर वाजले आता सुमारे 1, तर थोडंसं हाफ डे आपण जाणार आहोत कामाला. तर त्याच्यामुळे कसं आता व्हिडिओ मी इथे थांबवतोय. व्हिडिओ जर आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्लीज प्रेस करा, जेणेकरून व्हिडिओच्या नवीन नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरच पोहोचतील. तर चला पुन्हा भेटूया अशाच काही छान छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर.